तर आता तुम्हाला मी स्टार्टिंग पासून सांगतो. मी लागलो रेल्वेत 2016ला. 2016 डिसेंबर 13 तारीख. तर काय झालं, पहिले कधी कामाची सवय नव्हती. काम करायचो, बिझनेस करायची इच्छा होती लहानपणापासून. नमस्कार मित्रांनो, मी प्रशिक गायकवाड. भरपूर दिवसातून व्हिडिओ टाकतोय. जरा बिझी होतो कामामध्ये, ऑफिसच्या प्रमोशन होतं, एक्झाम होती, त्याच्यामध्ये जरा टाइम निघून गेला. तर सगळ्यात पहिले माफी मागतो तुम्हाला, भरपूर लेट झालं व्हिडिओसाठी. तर प्रमोशन म्हणजे माझी एक्झाम होती. मी रेल्वेत कामाला, तुम्हाला तर माहिती आहे, माझा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. त्या व्हिडिओ मध्ये कसं ट्रेनिंग चालू होते, म्हणजे 3 वर्षाची. तर 3 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये मी 2 वर्ष कामावर पण नव्हतो. एक्झाम लेट झाली. ऍक्च्युली ती पोस्टिंग माझी होणार होती 19ला, त्याला 24ला झाली. 3 वर्षाची ट्रेनिंग होती, 8 वर्ष झाली. ते माझ्या चुकीमुळे झाली, माझी चुकी होती म्हणून एवढं लेट झालं. तर व्हिडिओ लेट येण्याचं कारण म्हणजे हेच होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझी पूर्ण मी आज तुम्हाला कथा सांगणार आहे, माझ्या चुकीमुळे मला किती नुकसान झाले ते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन येईल, त्याच्यावर हिट करा. तर चला व्हिडिओला चालू करूया. तर सगळ्यात पहिले व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल, माझं बोलणं कामाच्या बाबतीतच होतं. एक्झाम होती, प्रमोशन होतं, म्हणून लेट झाला व्हिडिओ येण्यासाठी. तर आता तुम्हाला मी स्टार्टिंग पासून सांगतो. मी लागलो रेल्वेत 2016ला. 2016 डिसेंबर 13 तारीख. तर काय झालं, पहिले कधी कामाची सवय नव्हती. काम करायचो, बिझनेस करायची इच्छा होती लहानपणापासून. पण हे कसं आहे, रेल्वेत असा नियम आहे, जर घरात काही कोण एक्सपायर झालं, समजा वडील एक्सपायर झाले तर वाईफ लागतं, वाईफ एक्सपायर झाली तर मुलगा लागतो, मुलगा एक्सपायर झाला तर त्याची बायको लागते. ही पिढी चालत राहते, रेल्वेचा नियम. तर 2016ला 23 मे 2016 मध्ये माझी आई एक्सपायर झाली. तर मला रेल्वेत जॉब भेटला 2016 डिसेंबरला 13 तारखेला. 13 तारखेला जॉब भेटल्यानंतर कधी काम केलं नव्हतं, कामाची सवय नव्हती. तर पहिले 1-2 महिने मी कामावर गेलो, तर कंटाळायला लागला, कारण की आपण सवय नव्हती ती कामाची, कुठे काय करायचं, कसं करायचं. तर स्टार्टिंग 1-2 महिने नीट मस्त काम केलं, मजा येत होती. पण नंतर नंतर काय कंटाळायला लागला, काय काम आहे, बोर झालो. मग काय करायचो, 10 दिवस जायचो, परत 15 दिवस घरी राहायचो, परत 15 दिवस जायचो, परत महिनाभर घरी राहायचो, कधी कधी 2 महिने राहायचो, कधी 3 महिने राहायचो. परत ते ड्युटी सर्टिफिकेट हे ते ऑप्शन राहिलं की मग रेल्वेतून मेडिकल करायची. मेडिकल केल्यानंतर परत ड्युटी सर्टिफिकेट आणा, हे करा ते करा. मग ते एक एसआर फाईल असते आपल्या रेल्वेचं, एक पूर्ण रेकॉर्ड जो असतो ना, ते एसआर फाईल मध्ये जमा असतात आणि ते एसआर फाईल डीआरएम कडे जमा असते. तर असं झालं की मला 2022-21 मध्ये 26 एप्रिल 2021 मध्ये रिमूव्ह केलं नोकरीमधून, म्हणजे जॉब मधून मला रिमूव्ह केलं, काढून टाकलं. आणि हे मला माहितीच नाही. आणि रिमूव्ह ज्या दिवशी केलं ना, त्या दिवशी माझा बर्थडे होता, 26 एप्रिल. आणि मला माहितीच नाही, कारण की मी जॉबलाच नव्हतो. 2 वर्ष मी एकदम कंटिन्यू बोललो ना, तर 2 वर्ष मी कामाला नव्हतो, 21 पासून ते 23 पर्यंत. तर काय झालं, मला माहितीच नाही मी रिमूव्ह झालेलो आहे. तर काय झालं, एक दिवस असंच झालं, बोलत जाऊ दे, आता भरपूर सुट्ट्या झाल्या, भरपूर मोठा गॅप झाला, तर आपण जाऊन ऑफिसमध्ये इन्क्वायरी करूया. मी ऑफिसमध्ये गेलो, तर मला टाइम ऑफिस असतं जिथून आपलं पेमेंट निघतो. तर मी त्यांच्याकडे गेलो, तर बोललो, सर असं असं आहे, मी आलोय कामावर, काय करावं लागेल, मेडिकल करायचं. तेव्हा बोललो, तुला कोण सांगितलं मेडिकल करायचं? तेव्हा बोलतो, तुला मेडिकल करायची गरज नाही, तू आता घरीच बस होता, कारण की तुला रेल्वेच्या कामामधून टर्मिनेट केलेलं. असे बोलले. मी एकदम शॉक झालो, कारण की नोकरी आजकाल भेटत नाही आपल्या महाराष्ट्रात तरी, मराठा माणसांना तरी खास नाही. तर मी काय विचार केला, अरे असं काय झालं. आणि हे मी का करत होतो माहिती, कसं करत होतो, कारण की माझे पहिले पण असे एक मित्र होते, रेल्वेतच कामाला होते. ते पण असे 1 वर्ष 1.5 वर्ष घरी बसायचं, तर त्यांना परत नोकरीवर घ्यायचे. तर मी बोललो, आपल्याला पण कुठे काय करणार आहे, काय 2 वर्ष घरी बसूया, मग कुठे काय करणार बोललो.
पण मोदीचं सरकार आहे हे लक्षाच्या बाहेर गेलेलं आहे. मोदीच्या सरकारमध्ये काय कळत नाही आपलं. मला 2 वर्षातच डायरेक्ट रिमूव्ह केला. तर मी साहेबाला बोला आता काय करायचं, तो बोलतो आता काय करायचं, आता त्याची मोठी प्रोसेस आहे हे ते. मग मी सांगितलं असं असं आहे, माझं जरा मी डिप्रेशन मध्ये होतो, माझ्या घरात प्रॉब्लेम होते, रिक्वेस्ट केली, पाया पडल्या. ते का केलं मी असं, कारण की कामाची सवय कधी पण आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना नसते. आळसपणा, आपण काम करा, कारण की नोकऱ्या भेटत नाही. आणि मला जी नोकरी भेटली ही पुण्याने भेटली, कधी कोणाला नोकरी सरकारी भेटत नाही लवकर. मी 8 मे 2023 ह्यावेळी कामावर चढलो, या 8 मे 2023 ला. तेव्हा एक शपथ घेतली बोलला, सगळं करायचं, नोकरी आणि घर याच्याशी मजाक नाही करायची. तेव्हापासून ते आजची तारीख आहे, आज व्हिडिओ काढतोय, आजची तारीख आहे 22 जानेवारी 2025. ते 8 मे ते 22 जानेवारी पर्यंत अजूनपर्यंत एक absent नाही, सुट्टी नाही, कंटिन्यू ड्युटी. आणि ड्युटी कंटिन्यू झाली. माझी ट्रेनिंग होती बाकी, ती पण कम्प्लीट झाली, प्रमोशन झालं. पहिले ट्रेनिंगचे हे चालू होते, आपल्या टेक्निशियनची ट्रेनिंग चालू होती. आता मी टेक्निशियन प्रॉपर झालेलो आहे, परमनंट झालेलो रेल्वे. आणि त्या कारणामुळे मला जरा व्हिडिओ काढायला गॅप पडला. आता सगळं झालेलं आहे, फक्त आता राहिले पोलीस व्हेरिफिकेशन. ते आता आपल्या लोकल चौकीत जायचंय, तर एक फॉर्म दिलेला आहे मला रेल्वेकडून, तो फॉर्म जमा करायचा. आणि मग ते व्हेरिफिकेशन ऑनलाईन आपल्या हेड ऑफिसला पाठवतील, CST ला. आणि मग तिकडून सगळं झालं की मग आपली रेग्युलर ज्या ड्युट्या असतात तसंच करायचं. आणि आपली फॅमिली आणि नोकरी हे बघणार आहे, अजून काय नाही. कारण की मित्र यादी कोण आलं नाही माझ्या या परिस्थितीत, ज्या मी अडचणीतून निघालोय. फक्त मला साथ दिली ती माझ्या बायकोनी. म्हणून आता जे काय करायचं तिच्यासाठी करायचं आणि सुखात राहायचं. कारण की माझ्यासाठी आई भरपूर केलं, पण आता माझ्या आयुष्यात ना आई आहे ना वडील आहे, तो बायकोच आहे. त्यामुळे जरा समजून घ्या. म्हणून कधी नोकरीची मजा करू नका. सक्सेस व्हा लाईफ मध्ये. पैसा आहे तर माणसं इज्जत देतात, नाही तर कोण कुत्रा विचारत नाही आपल्याला. एवढंच सांगायचं होतं. आणि व्हिडिओ लेट आली त्याच्यामुळे माफी मागतो. सुखात राहा, चांगले राहा, आई बापाची काळजी घ्या. आणि सगळ्या तुमचा हा वर्ष सुखात जावं. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.